जय शिवराय, जय भीम. एक मराठा लाख मराठा. मित्रांनो, नाशिक येवला छगन भुजबळ साहेब काय तर तुम्हाला मंत्रीमध्ये सामील नाही झाले म्हणून तुम्ही ओबीसी नेत्याची मुंबईत एक बैठक आयोजित केली होती. आज विचार करण्याची गोष्ट अशी आहे की 1999 पासून तुम्ही नगरसेवक, आमदार, मंत्री, संत्री सगळे होऊन बसलेत, तरीही तुमचं पोट भरेन असं झालंय. आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. मंत्रीसाठी तुम्ही आडून बघताय. शरद पवारने तुमचा वाईट टायमात साथ दिली, त्या शरद पवार सोडून तुम्ही अजित पवार गटामध्ये गेले. काय तर आज तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये सामील नाही केलं म्हणून तुम्ही अजित पवाराची साथ सोडताय. त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही मराठा ओबीसीमध्ये वाद लावून दिला. मग ओबीसी समाजासाठी तुम्ही जोपर्यंत मंत्री होता तोपर्यंत काय केलं? फक्त मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावून देण्याचं काम तुम्ही केलं. आज तुम्ही ओबीसी समाजाची बैठक घेतली. ओबीसी समाजाची बैठक नसून तुम्ही फक्त पुढाऱ्यांची बैठक घेतली. तुम्ही ओबीसी समाजाला विचारा ना, तुमच्या एकदम साधारण ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना विचारा, शेतकरी माणसाला विचारा काय आज त्याची अवस्था आहेत. नाही, पण तुम्ही आज मंत्रिमंडळामध्ये तुम्ही सामील नाही झाला म्हणून तुम्ही तुमचे 12 आमदार घेऊन राजीनामा देणार आहेत. प्रकाश शेंडगे जी टीम तयार केली होती तुम्ही श्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलण्यासाठी, तीच टीम तुम्ही आज तिथं बैठकीसाठी बोलवली होती. आमचं त्याच्यात काही दोष घेणं देणं नाही. पण विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे, 17 आमदार तुमचे मंत्री झाले ओबीसी समाजासाठी. समाजाला त्याच्यात काही घेणं देणं नाही. पण हो, एक छगन भुजबळ जर मंत्री नाही झाला तर ओबीसी समाजाचं काही वाटोळ होणार नाही. कारण की 17 आमदार हे ओबीसी समाजाचेच आहेत. आणि हो, बीडमध्ये तर बहीण भाऊ हे ओबीसीत आहेत ना. आणि मग छगन भुजबळ जर मंत्री नाही केलं तर काय नाराजगी त्याच्यावरती? दिलीप वळसे पाटील मातंबर नेते आहेत, त्यांनाही इथं मंत्री नाही केलं. मग त्यांची भावना काय? त्यांनी मराठा समाजाची सगळ्यांना भेटूनच त्यांनी निर्णय घेणार का? राजकारण, गलिच्छ राजकारण करत आहेत. मराठा ओबीसीमध्ये वाद लावून दिला. आज गावखेड्यामध्ये जाऊन बघा भुजबळ साहेब, मराठा आणि तुमचा ओबीसी, माळी समाज, धनगर समाज सगळे मिळून मिसळून राहतात. पण हो, तुम्ही तुमच्या स्वार्थापायी, फक्त तुमच्या स्वार्थापायी तुम्ही मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न केला आहे. आज काय गरज आहे ओबीसी समाजाला? हो, पण मराठा समाजाला गरज. मराठा समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज, दलित समाज सर्वांना एका गावामध्ये राहायचं आहे. त्या गावामध्ये राहायचं असताना त्यांना सर्वांना सोबत घेऊनच चालावं लागतं. आज जर मराठा आणि माळे समाजाचं किंवा धनगर समाज, ST NT सर्व समाजाचा कोणाचाही लग्नाचा कार्यक्रम असू द्या, तो गावातला सगळ्या हातभार लावण्याचे, सगळं 18 पगड जातीचा समाज हातभार लावू शकतो. पण हो भुजबळ साहेब, तुम्ही नाही येणार ना. भुजबळ साहेब, तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी समाज छोट्या कार्यकर्त्याच्या लग्नाला सुद्धा जाऊ शकणार नाही ना. तुम्ही तुमची पोळी भाजण्यासाठी ओबीसीचा इस्तेमाल करून घेत आहे. काहून तुम्ही मग जातीला विचारा ना. माळी समाज झाला, इतर ओबीसी समाजाच्या छोट्या छोट्या घटकांच्या नेत्याशी बोला ना. काहून नाही बोलत आहे? तुम्ही मातब्बर नेत्यांशीच बोलतात. ओबीसी समाजाचा तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करा आणि तुमच्या स्वतःच्या एकल्याच जातीवर निवडून दाखवून द्या. तुम्ही मराठा, अजित पवार हे मराठा आहे, मराठ्याच्या पक्षात राहून तुम्ही आमदारकी मिळवली आणि तुम्हाला आज मंत्रीमध्ये सामील नाही झाले म्हणून तुम्ही आज गलिच्छ राजकारण करत आहे. कारण की मग असं प्रत्येक आमदारांनी जर कधी केलं तर काय, आमच्या जो माणूस आम्ही निवडून दिला आम्हाला त्याच्याकडून. अरे भुजबळ साहेब, कहून त्या संतोष देशमुख यांच्यावर तुला बोलायला टाईम नाही भेटला का? असा ओबीसी समाजाचा एकही माणूस त्या याच्यावर बोलू नाही शकला. आमच्या परभणीला तसंच झालं, बीडलाही तसंच झालं. छगन भुजबळचं तोंड का गुपचूप बसलं? फक्त मराठा ओबीसी वाद लावून देण्यामागचंच एक ते षडयंत्र असतं. त्याच्या पाठीमागं तुमचं हे अधिकार आहेत का? अरे सर्वसामान्य माणसालाही जगण्याचा अधिकार आहे. सर्वसामान्य माणसाचा जर आज सरपंच मरून पडतोय, मारून टाकण्यात येतंय, तरी त्याच्या अटकेसाठी छगन भुजबळनं तर काही बोललं नाही. पण स्वतःच्या मंत्रिपदाला वर्णी नाही लागली म्हणून त्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांची एक बैठक बोलवली. का बैठक नाही बोलवली? अशी बैठक जर कधी छगन भुजबळ साहेबांनी जर कधी बोलवली असती संतोष देशमुख प्रकरणी, तर आम्ही स्वतः छगन भुजबळला पाठिंबा दिला असता. काय तर छगन भुजबळ, माझ्या काही म्हणणं नाही, कोणालाही धक्का लावता नाही आरक्षण द्या. अरे छगन भुजबळ, एक कोणती तरी बाजू मान. कारण की तुला निवडून येण्यासाठी तू अजित पवारचा महायुतीचा
हे घेतलं कारण की तुला माहीत होतं आपण हे झाल्याशिवाय राहणार नाही, तू EVMच्या भरोशावर निवडून आला आहे. आणि हो छगन भुजबळ साहेब, मराठ्यांना आरक्षण देण्यापासून तुम्ही आजही ते करताय. आणि ठीक आहे, मराठाला आरक्षणाचा विषय होता असतं, तुम्ही आज मंत्री नाही आहे. कारण मंत्री होण्यामागचं एक काम करा, तुम्ही OBC समाजासाठी लढा. बिना मंत्रिपदाचं आमचा खरंच एक सामान्य माणसापर्यंत तुम्ही पोहोचा. नेत्यांची काय बैठक घेता सामान्य माणसाची, OBC समाजाच्या विद्यार्थ्यांची तुम्ही एक बाजू भक्कमपणे ऐकून घ्या, मग कळेल तुम्हाला OBC समाजाची ही हाल आहेत. पण हो, श्री मनोज जरांगे पाटील स्वतःसाठी नाही तर मराठ्यांच्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या मुलासाठी लढताय. ह्या त्या लढाऊ नेतृत्व श्री मनोज जरांगे पाटील आम्हाला भेटलं आहे, आम्ही त्याला गमावणार नाही. त्याच्या पाठीमागे आम्ही कायम एकनिष्ठ राहणार आहोत. आणि हो भुजबळ साहेब, तुम्ही कितीही भांडणं लावा, मराठा OBC SC NT दलित 18 पगड जाती आम्ही गावामध्ये आम्हाला राहायचं आहे. आमच्या मागं वादविवाद लावू नका, ही तुम्हाला कान पकडून एक विनंती करतोय सामान्य नागरिक म्हणून.